2 दिवसापूर्वी वादळ वाऱ्यामुळं आपला ट्रान्सफॉर्मर गेला होता. तर 2 दिवस बार्शी पूर्ण अंधारात होती. तर MSC बार्शीच्या टीमनी किंवा सांगलीच्या टीमनी सगळ्यांनी किंवा भाऊ तुम्ही स्वतःहून या ट्रान्सफॉर्मर मिळवण्यासाठी कशी पराकाष्ठा करावं लागली? मुळातच जे सध्या अचानक आता त्या दिवशी जे वादळ होतं ते माझ्या माहितीप्रमाणे असं वादळ आलेलंच नव्हतं. त्यामुळं वादळ आणि थोडा जादा झालेला बार्शी शहरामधला लोड, त्याच्यामुळं तो 10 MVA ट्रान्सफॉर्मर उडला, जळाला. आणि जळाल्याबरोबर तातडीनं चीफ इंजिनियर फावडे साहेब यांच्याशी संपर्क साधून अधीक्षक अभियंता व सगळे संबंधित कार्यकारी अभियंता आणि इथले संबंधित अधिकारी सगळ्यांशी चर्चा करून ताबडतोब आपल्याला एक ट्रान्सफॉर्मर रिप्लेस असा ट्रान्सफॉर्मर मागणी केली. त्या दृष्टिकोनातून साताऱ्यावरून आपल्याला तो ट्रान्सफॉर्मर आता या ठिकाणी आलेला आहे, बसवण्याचं काम चालू आहे. आणि आत्ता जे 10 MVAचे आपले 2 आणि एक 5 MVAचा पलीकड असे 3 ट्रान्सफॉर्मर आहेत. परंतु माझ्या अंदाजे आता मी अधिकाऱ्यांकडनं जी माहिती घेतली, माझ्या माहितीप्रमाणे आपल्या एकतर उन्हाळा आणि जादा लागणारी वीज आणि जी मागणी वाढलेली आहे, सातत्यानं मागणी वाढते, त्यामुळं या ठिकाणी जवळपास आता 10 MVAचे 2 आणि 5 MVAचा 1 असं जर पाहायला गेलं तर आता ह्याच्या कॅल्क्युलेशननं जर पाहिलं तर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास एक 300 ट्रान्सफॉर्मर जास्तीत जास्त. आता तसं पाहिलं तर 250-100 HP ट्रान्सफॉर्मर चालणं अपेक्षित असतं. परंतु थोडा जादा कोणाचं कमी जास्त असा लोड जर पाहिला तर 300ची क्षमता आहे. परंतु आता माहिती घेतली असता जवळपास ST लाईनचे कस्टमर आणि आपले घरगुती असं जर विचार केला तर जवळपास 425 100च्या ट्रान्सफॉर्मरचा लोड या ठिकाणी मागणी आहे. आणि ठीक आहे, आता सगळंच एका वेळेस चालत नाही, परंतु साधारण नाही म्हणलं तर माझ्या माहितीप्रमाणे एक किमान 15 ते 20% जादाचा लोड या ठिकाणी झालेला आहे, अशा पद्धतीची माहिती मिळते. तर पलीकडच्या बाजूला जो 5 MVAचा ट्रान्सफॉर्मर आहे, आता जो हा दुरुस्तीला टेंभुर्णीला पाठवलेला आहे 10 MVAचा, तोच माघारी घेऊन त्याची मंजुरी तातडीनं माननीय चीफ इंजिनियरकडनं घेऊन आपण या ठिकाणी तो बसवू, जेणेकरून आपला लोड थोडा कंट्रोलमध्ये येईल. आणि परत अशी परिस्थिती जवळपास हे 13 वर्षे होऊन गेले ट्रान्सफॉर्मर बसवलेले आहेत 10 MVAचे वगैरे, असा कधीच प्रकार या ठिकाणी घडलेला नव्हता. परंतु ते वाऱ्यानं एकमेकाला जॉईंट झालेल्या वायरी, त्याचं एक परिणाम आणि टेक्निकली आणि थोडं जादाचा लोड, त्याच्यामुळं जे आईल उकळलेलं होतं ते पाऊस पडला, आईल उकळलेलं, ह्याच्यामुळं तो नादुरुस्त झाला. तातडीनं सगळी पाऊल उचलले. थोडं 2 दिवस सगळ्या शहरवासियांना त्रास झालेला आहे. आज संध्याकाळपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे रात्री 7-8 एक 9-10 वाजेपर्यंत सगळी परिस्थिती पूर्ववत होईल आणि नव्यानं आपण त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी 10 MVAचं बसवू. त्याचबरोबर दिलीप गांधी आहेत, त्यांचाही आता एक जागा द्यायचं त्यांनी कबूल केलेलं आहे. त्या ठिकाणी 5 MVAचं आपण ट्रान्सफॉर्मर करतोय. MIDCमध्ये 2 5 MVAचे ट्रान्सफॉर्मरचं काम चालू आहे, सबस्टेशनचं, तेही पूर्ण होईल. आणि खास करून बार्शीमध्ये जवळपास 9 सबस्टेशन ह्याची क्षमता आपण वाढवतोय आणि 4 नव्यानं आपले सबस्टेशन आपण करतोय. आणि जवळपास ग्रामीण भाग याकरता आणि शहरी भागाकरता ग्रामीण भागाला जवळपास किमान 500 ट्रान्सफॉर्मरची आपण मागणी केलेली. तसा DPR आपण सगळा पाठवलेला आहे हेड ऑफिसला, त्या ठिकाणी आपल्या मुंबईला त्या स्कीममध्ये आपण पाठवलेला आहे. आणि त्याची पण लवकरात लवकर पाठक साहेब त्याचे संचालक आहेत, फडणवीस साहेबाला त्याचा पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांनी तातडीनं कारवाई करा म्हणून शेराही दिलेला आहे आणि त्यांनी पाठक साहेबांना कल्पनाही दिलेली आहे. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 9 सबस्टेशनची क्षमता वाढवणं, 4 नवीन सबस्टेशन करणं, 500 ट्रान्सफॉर्मर आपल्याला 100 HP ग्रामीणला देणं आणि 100 ट्रान्सफॉर्मर आपण शहराला घेतोय. अशा रीतीनं संपूर्ण आपल्या शहर आणि ग्रामीणमधली सगळीच MSCBची क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळे प्रयत्न या ठिकाणी केले. त्याचबरोबर नवीन बिल्डिंगला सुद्धा आपल्याला मान्यता मिळालेली आहे, त्याचंही काम लवकरात लवकर सुरू होईल. काल त्या झाडमुखे प्रभात झाडमुखेच्या बंगल्यासमोर भूमिगतचा प्रॉब्लेम झाला होता. तो प्रॉब्लेम नेमका कशामुळे झाला होता? तो नाही, त्यांना ती क्रॉसिंग करायची होती. थोडं आता नव्यानंच रोड केलेला आहे, पण रोडची कामं चालू आहेत. तर ते मला थोडी विचारणा केली की असं सर रोड क्रॉसिंग करताना रोड
रोड फुटला तर फुटला, परंतु ती केबल अंडरग्राऊंड आपल्याला घेणं गरजेचं होतं. त्याचं काम झालेलं आहे, रात्री झालेलं आहे. ते रोडचं काय आपण आता काम चालू कामामध्ये तो रोड पण क्लिअर करून घेऊ.